महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। निमित्त आहे नवरात्रोत्सव। संपूर्ण देशामध्ये नवरात्रोत्सव जोरात साजरा होतोय आणि त्याचबरोबर आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत। आदिशक्ती तुळजाभवानी याला आम्ही साकडं घालतोय की या देशामध्ये माता भगिनी सुरक्षित असली पाहिजे। नवरात्रोत्सव म्हणजे नवदुर्गा या भूतलावर अवतरतात आणि दैत्यांचा संहार करतात। महिषासूर मर्दिनी असेल, दुर्गा असतील, अंबा असतील, अंबिका असेल, तुळजाभवानी असेल, अशा देवींची पूजा करणारे आम्ही सर्व साधक पूजक। परंतु आता या माता भगिनींची पूजा केली जाते, त्या ठिकाणी त्यांना एक हीन वागणूक दिली जाते। बदलापूर असेल, सांगली असेल, पुणे असेल, शिरफाटा असेल किंवा परवाच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाला, निर्गुण म्हणजे गळ्यावर वार केले गेले। म्हणजे महिला कॉन्स्टेबल सुद्धा सुरक्षित नाही, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये। म्हणजे शिवजन्मापूर्वी जो अराजकता जशी होती तशीच परिस्थिती आता या महाराष्ट्रामध्ये आहे। अराजकता माजलेली आहे, महागाईचा भस्मासूर आहे, बेरोजगारीचा भस्मासूर आहे। म्हणजे वाटेल तशी बेसुमार महागाई, बेसुमार बेरोजगारी आणि त्याचा परिणाम म्हणून गुन्हेगारी सुद्धा बेसुमार वाढलेली आहे। परवाच या उल्हासनगरमध्ये राजीवानी गोष्ट घडलेली आहे की एक सितारा म्हणून बार होता, लॉजिंग येतो, तिथं बाहेरून मुली जबरदस्ती आणलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून चुकीचं म्हणजे वेश्या व्यवसाय केला जातो, अशा प्रकारची बातमी मी काल वाचली आणि थक्क पडलो। त्यासाठी ठाण्याच्या क्राईम ब्रांचने इथं रेड टाकलेली। आम्ही वारंवार हे करतो की इथले डान्स बार बंद करा, इथले अवैध धंदे बंद करा, ते होत नाहीत आणि त्याचाच परिणाम म्हणून गुन्हेगारी वाढते। गुन्हेगारी वाढल्यामुळे महिलांवर अत्याचार होत आहेत। एक लिंक आहे, दुष्टचक्र आहे आणि त्या दुष्टचक्राला भेदण्यासाठी आम्ही महिलांमधली जी शक्ती आहे ती जागृत करण्यासाठी, एक या झोपलेल्या शासनाला जागा करण्यासाठी आणि महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी, महिलांना त्यांचा आत्मविश्वास मिळण्यासाठी आम्ही रात्री बेरात्री कधी फिरू शकतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी आजची मशाल रॅली आहे। नक्कीच याचा परिणाम महिलांच्या मानसिकतेवर होईल। दुर्बल मानसिकता नाही आहे, आम्ही सशक्त आहोत, आम्ही आबला नाही, आम्ही सबला आहोत, आम्ही देवींची, आम्ही चंडीचे अवतार आहेत, अशा प्रकारची भूमिका घेऊन आज या महिला जाणार आहेत आणि त्यांच्या मागे खऱ्या अर्थाचे भाऊ आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। म्हणून या शासनाचा मी निषेध करतो आणि सर्व महिलांना सांगतो की आम्ही शिवसेनेचे भाऊ तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुम्ही घाबरू नका, दैत्यांचा संहार नक्की करू। आणि या उल्हासनगरमधलं वातावरण, उल्हासनगरच नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, खास करून उल्हासनगरमध्ये आणि कल्याणमध्ये ही आणि अंबरनाथमध्ये सुद्धा डान्स बार संस्कृती जास्त वाढलेली आहे। त्याचा परिणाम म्हणून सितारासारखे लॉजिंग आणि मग बाहेरून जबरदस्ती जे समजले ते एक विचित्र आहे। म्हणजे बँकॉकवरून महिला इथं आणल्या आणि त्यांच्याकडून जबरदस्ती ते असा प्रकार केला गेला, अशा प्रकारची बातमी आहे ती खरी की खोटी हे तुम्ही पत्रकारांनी करा। आणि जर असं असेल तर इथले पोलीस करतायत काय? त्यामुळंच एका गुन्हेगाराची त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करण्याची एक डेअरिंग वाटली। त्यामुळे अशा सरकारचा, अशा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।